हाय फ्रेंड्स. तर आज मी तुम्हाला बघा मस्त असा गाड्यावर मिळतो तसा गरमागरम वडापाव बनवून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. कारण इथं वडापाव बनवताना बघा इथं मी गाड्यावर मिळते ती जी लालवाली सुक्की चटणी असते ती चटणीसुद्धा बनवून दाखवणार आहे. तर बघा वडापाव बनवण्यासाठी पहिल्यांदा तरी इथं बघा मी मीडियम साईजचे बघा 3 ते 4 बटाटे घेतलेले आहेत. 4 बटाटे मी पहिल्यांदा छान असे उकडून घेतलेत आणि त्यानंतर बघा त्यावरची साल काढून घेतली आहे. वाटण करण्यासाठी बघा इथं 7-8 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, थोडा आल्याचा तुकडा, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळं बघा मी मिक्सरला घालून याचं अगदी ओबडधोबड असं वाटण करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा थोडासा पुदिनासुद्धा घालू शकता किंवा त्याचसोबत जे अख्खे धणे असतात बघा ते धणेसुद्धा घालू शकता. इथं मी इतकंच साहित्य घातलेलं आहे. या साहित्यातसुद्धा मस्तसा वडापाव तयार होतो. बघू शकता या पद्धतीचं वाटण तयार आहे. जास्त बारीक केलेलं नाही, अगदी ओबडधोबड वाटण आहे. आता बघा इथं गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली. त्यानंतर त्या कढईमध्ये बघा मी 1 ते 2 पळी इतकं तेल घालून घेणार आहे. तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये बघा 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालून घेणार आहे. जिरे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे. बघू शकता इथं बघा वाटण करताना मी यामध्ये कढीपत्ता घातलेला होता. मी नंतर कढीपत्ता वापरणार नाही. ऑलरेडी मी वाटणमध्ये कढीपत्ता घातला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतरसुद्धा घालू शकता. जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये बघा तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण मी यामध्ये घातलं आहे. आता हे वाटण बघा आपल्याला तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची आणि लसूण बघा व्यवस्थित असा फ्राय होईपर्यंत बघा आपल्याला याला छान हलवून घ्यायचं आहे. वाटण छान असं फ्राय होतं आहे तोपर्यंत यामध्ये बघा अर्धा चमचा इतकी मी हळद घालते आहे. हळद घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मस्त आपलं वाटण छान फ्राय झालेलं आहे. आता यामध्ये बघा उकडून घेतलेला जो बटाटा आहे तो बटाटा मी यामध्ये घालते. त्याचसोबत यामध्ये बघा मी चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घालणार आहे. आता हे सगळं घालून बघा याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघू शकताय या पद्धतीने मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. इथं मी बटाटा नंतर मॅश करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटा उकडून घेतल्यानंतर लगेच बटाटा मॅश करून घेऊ शकता. बघू शकता व्यवस्थित असं यामध्ये मी बटाटा मिक्स केला आहे. त्यानंतर यामध्ये बघा इथं माझ्याकडे या पद्धतीचं मॅशर आहे. मॅशरने मी बटाटा छान असा मॅश करून घेते आहे. तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही बघा काट्याचा जो चमचा आहे त्या काट्याच्या चमच्याने सुद्धा बटाटा मॅश करून घेऊ शकता किंवा भाजी थंड झाल्यानंतर हाताने छान अशी कुस्करूनसुद्धा बघा बटाटा मॅश करून घेऊ शकता. बघू शकता या पद्धतीने मी बटाटा मॅश करून घेतला आहे. आता याला बघा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. त्यामुळं काय होतं आपलं जे मीठ आहे ते या भाजीमध्ये बघा व्यवस्थित असं लागलं जातं. आता ही भाजी छान थंड करून घेते आहे. भाजी बघा 5 मिनटासाठी मी छान अशी थंड करून घेतली आहे. आता हाताला बघा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे वडे बनवून घ्यायचे. इथं मी या पद्धतीने चपटे वडे बनवते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल वडेसुद्धा बनवू शकता. इथं मी अगदी गाड्यावर मिळतो तसा वडापाव बनवते आहे. त्यामुळं बघा मी या पद्धतीचे चपटे वडे बनवून घेते आहे. तुम्ही वड्याची साईज आणि आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर एक एक करून या पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत बघा. आता आपल्याला बघा इथं मी मोठ्या वाटीने 1 वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलं आहे. बेसन पीठ मी छान चाळून घेतलं आहे. आता यामध्ये बघा या चमच्याने बघा मी 2 चमचा इतकं तांदळाचं पीठ घालते आहे. त्याचसोबत थोडासा ओवा घातला आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या इथं तांदळाच्या पिठाऐवजी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा फक्त बेसन पीठ घालूनसुद्धा वडे बनवू शकता. पण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळं काय होतं बघा आपला जो वडा आहे तो मस्त कुरकुरीत होतो. त्यामुळे इथं मी थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये बघा थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. अगदीच पातळ नाही किंवा अगदी घट्टसर नाही. आपण भजी बनवताना ज्या पद्धतीने बॅटर बनवतो सेम त्याच पद्धतीने बघा आपल्याला इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे. बघू शकताय मी या पद्धतीचं इथं बॅटर बनवलेलं आहे. आता आपल्याला बघा पहिल्यांदा चटणी बनवून घ्यायची आहे, सुकी चटणी.
त्यासाठी बघा ऑलरेडी इथं बघा मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल आपलं छान असं व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता यामध्ये बघा हे जे बॅटर आहे ते बघा मी असंच म्हणजे बघा काही आकार न देता म्हणजे मस्त असं बघा हाताने छान असं पसरवून घेते. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही इथं बघा हे बॅटर छान असं सोडून घेऊ शकता. काय करायचं आता हे बॅटर बघा मी छान असं याला तेलामध्ये फ्राय करून घेते. मस्त कुरकुरीत होईपर्यंत बघा याला चुरा याचा फ्राय करून घ्यायचा. छान असं बघा जितका कुरकुरीत होईल तितका चुरा याचा फ्राय करून घ्यायचा बघा मीडियम गॅसवरती. कारण आपल्याला हा जो चुरा आहे त्याच चुऱ्याची आपल्याला इथं सुकी चटणी बनवायची. बघू शकताय मस्त असा मी चुरा फ्राय करून घेतलेला आहे. आता हा सगळा चुरा मी साईडला काढून घेते एका प्लेटमध्ये. आता आपलं जे बॅटर होतं त्याच बॅटरमध्ये बघा मी अगदी चिमूटभर असा खायचा सोडा घातलेला आहे. त्यावरती अगदी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं. इथं बघा सोडा घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. कारण याच बॅटरचं आपल्याला वडे फ्राय करायचे. सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरीही चालेल. आता त्याच कढईमध्ये बघा वडापाव म्हटलं की त्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची तर हवीच. त्यामुळे बघा मी 10-12 हिरव्या मिरच्या त्याला मध्यभागात कट मारून बघा तेलामध्ये छान अशा फ्राय करून घेते आहे. मस्त मिरची फ्राय करून घ्यायची. बघू शकताय मिरच्यासुद्धा आपल्या छान फ्राय झालेल्या आहेत. मिरची एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यावर तर थोडंसं मीठ पसरवून घेते आहे बघा. आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक एक करून वडे सोडून घ्यायचे आहेत. मी एक एक करून वडा बघा आपलं जे बेसनचं बॅटर आहे त्या बॅटरमध्ये छान असं अलटून पलटून बघा मस्त दोन्ही साईडनी डीप असा बुडवून घेते आणि तो वडा बघा मी तेलामध्ये सोडून घेते. बघू शकता या पद्धतीने मी एक एक करून सगळे वडे या तेलामध्ये सोडून घेते. माझी कढई थोडीशी मोठी आणि पसरट आहे त्यामुळे एका टायमिंगला 5 ते 6 वडे बसलेले आहेत. तुमच्याकडे ज्या पद्धतीची कढई असेल त्या पद्धतीने तुम्ही एक एक करून वडे सोडून घ्या. वडे बघा आपल्याला तेलामध्ये मस्त असे अलटून पलटून करून बघा दोन्ही साईडनी छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. इथं गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे. ऑलरेडी कडकडीत असं तेल गरम केलेलं होतं आणि त्यानंतर वडे सोडल्यानंतर बघा गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला वडे फ्राय करून घ्यायचे. बघू शकताय मस्त असा वडेला कलर आलेला आहे. आता एक एक करून बघा मी हे वडे काढून घेते आणि याच पद्धतीने बघा बाकीचे सगळे राहिलेले सुद्धा वडे मी फ्राय करून घेणार आहे. तोपर्यंत आपला जो चुरा आहे बघा तो चुरासुद्धा छान थंड झाला आहे. आता आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची आहे. हा जो चुरा आहे तो चुरा मी एका मिक्सरच्या भांड्यात काढला आहे. त्यामध्ये 5-7 लसणाच्या पाकळ्या त्यासोबत 1 चमचा इतके जिरे घातलेत आणि त्यानंतर बघा यामध्ये अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. जास्त मीठ घालायचं नाही कारण ऑलरेडी आपण चुरा बनवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं. त्यामुळं अगदी थोडंसं मीठ आणि त्याचसोबत बघा थोडंसं लाल तिखट आणि अगदी थोडंसं काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. आता हे सगळं घालून बघा आपल्याला मिक्सरला ओबडधोबड फिरवून घ्यायचं. जास्त बारीक चटणी करायची नाही. बघू शकताय या पद्धतीने आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. इथं आपली वडापावसोबत खाण्यासाठीची जी सुक्की चटणी असते ती सुक्की चटणी बनवून तयार आहे आणि वडापावसुद्धा बघा खाण्यासाठी तयार आहे. मस्त गरमागरम वडापाव तयार आहे बघा. मी इथं बघा पाव छान असं कट करून घेतला आहे. त्याच्या खालच्या साईडने बघा मी मस्त सुक्की चटणी घातली आहे. वरतून मस्त वडापाव आणि आपण जो चुरा बनवलेला होता तो चुरासुद्धा मी यावरती थोडासा ठेवलेला आहे. तो चुरासुद्धा वडापावमध्ये खाताना बघा खूप छान लागतो. इथं मी फक्त सुक्की चटणी बनवलेली आहे. तुम्हाला बघा वडापावसोबत खाण्यासाठीची जी ग्रीन चटणी आहे त्याचासुद्धा व्हिडिओ हवा असेल तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बघा भरपूर असे वडापावचे सुद्धा व्हिडिओ आहेत. तिथं जाऊन तुम्ही दोन्ही चटण्या आणि वडापाव कसा बनवायचा त्याचेसुद्धा व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओसुद्धा जाऊन नक्की बघा. तर इथं आपला मस्त गरमागरम वडापाव बनवून तयार आहे आणि त्याचसोबत हिरवी मिरचीसुद्धा फ्राय केलेली आहे. वडापाव खायला खरंच खूप सुंदर लागतो आहे बघा. मस्त बाहेर पाऊस सुटलेला आहे बघा. सध्या पाऊस थोडासा लेटच सुरू झाला आहे पण आज मस्त पाऊस सुरू आहे. त्यासोबत बघा संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त गरमागरम वडापाव केलेले आहेत. आणि त्यासोबतच बघा मी मस्त गरमागरम चहासुद्धा बनवलेला आहे. वडापाव आणि गरमागरम चहा कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने वडापाव एकदा नक्की बनवून बघा. बनवायला अगदी सोपा आणि अगदी गाड्यावर मिळतो तसा गरमागरम वडापाव बनून तयार होतो बघा. तुम्हाला आजची ही वडापावची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.